झाली आहे आता। 26, 27, 28 जानेवारी ह्या लागून येणाऱ्या सुट्ट्या बघून सागर काकांनी ह्या ट्रिपचा प्लॅन 1 महिन्याआधीच केला होता। ह्यावेळी आम्ही त्यांच्या गाडीतनंच जाणार होतो। मुंबई ते सोलापूर हा साधारण 7 ते 8 तासांचा प्रवास आहे। 25 तारखेला संध्याकाळी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। अटल सेतू नाव देशाचा सर्वात मोठा शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतू इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे। ह्या सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात कापता येते। ह्याचा अनुभव आम्ही आज घेणार आहोत। 21,200 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या 21 किलोमीटर लांबीच्या ह्या उड्डाण मार्गाचा 16 किलोमीटर मार्ग समुद्राच्या पाण्यावरून जाणारा आहे। आपले लाडके प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ह्या पुलाचे उद्घाटन 12 जानेवारीला केले होते। इथे कारसाठी एकेरी टोल 250 रुपये आहे। यावर 100 किलोमीटर प्रति तास अशी वेग मर्यादा आहे। रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे आहे। प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना उत्तम आहेत। मुंबई नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास ह्या मार्गामुळे सोपा होणार आहे। अगदी 20 मिनिटात आम्ही पलीकडे पोहोचलो आणि अगदीच थोड्या वेळात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागलो। संध्याकाळचा सूर्यास्त खूपच छान दिसत होता। अटल सेतूमुळे बऱ्यापैकी इंधन आणि वेळेची देखील बचत झाली। बिना ट्रॅफिकचं ड्राईव्ह करायला मिळाल्यामुळे सागर काकाही खुश होते। आम्ही आज अटल सेतूवरून 1.5 तासात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या पहिल्या फुडमॉलला पोहोचलो शकतो। संध्याकाळ झाली तशी सर्वांना चहा पिण्याची तलप आली। मग फूडमॉलला थांबून आम्ही वडापाव भजी खाऊन चहा प्यायलो। थोड्याच वेळात खंडाळ्याच्या घाटातून आमचा प्रवास सुरू झाला। आमच्यासारखेच 3 दिवसाच्या सुट्टीची संधी साधून सर्व मुंबईकर मुंबईच्या बाहेर निघाले होते, त्यामुळे पुढे थोडी ट्रॅफिक होती। पुण्याला आम्हाला खूप मोठं ट्रॅफिक लागलं। रात्री 11:30 वाजता पुणे सोलापूर मार्गावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो। प्राणम वेज रेस्टॉरंट पुणे सोलापूर मार्गावर उजव्या हाताला लागते। रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आम्हाला फायनली एक हॉटेल भेटले, तिथे आम्ही जेवायला थांबलो। ह्या प्युअर वेज रेस्टॉरंटमध्ये आम्हाला जेवण खूप चांगलं मिळालं। इथला ॲम्बियन्स खूप छान होता आणि जेवणही खूप इकॉनॉमिक होते। इथे पोटभर जेवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। गुड मॉर्निंग फ्रॉम सोलापूर। आज आहे 26 जानेवारी। तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। काल आम्ही रात्री 3:30 वाजता इथे पोहोचलो आणि इथे Airbnb मध्ये राहिलो। आम्ही जिथे राहत आहोत तिथे बघा किती छान प्रकारे सोलार एनर्जीचा वापर केला आहे। ह्या Airbnbचं बुकिंग सागर काकाने आधीच केलं होतं आणि आता आम्ही थोड्या वेळात अक्कलकोटला जायला निघणार आहोत।
आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या मठात. 26 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता आम्ही सोलापूरवरून अक्कलकोटला जायला निघालो. आम्ही इथे आलो आहोत सोलापूर अक्कलकोटच्या मध्ये वळसंगवाडा रेस्टॉरंट. हे बघा बसण्यासाठी अशी सेटिंग आहे. 26 जानेवारी असल्यामुळे इथे देशभक्तीपर गीतं लावली होती. आम्ही इथे इडली वडा सांबार खाल्ला. खाऊन झाल्यानंतर मी आणि अन्वीने इथे गार्डन मध्ये थोडी मजा केली. इथून अगदी 10 मिनिटात आम्ही स्वामींच्या मंदिराकडे पोहोचलो. 26 जानेवारीची सुट्टी असल्यामुळे तिथे खूपच गर्दी होती, जे आम्हाला अपेक्षित होतेच. सुमारे 1.5 तासात आमचे दर्शन झाले. तिथे थोडा वेळ मंदिराच्या परिसरात आम्ही वेळ घालवला. आम्ही मंदिराच्या प्रांगणात थोडा वेळ घालवला आणि मग जायला निघालो. बाहेर निघताना ही प्रचंड गर्दी होती. आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या समाधी मठाकडे. स्वामींचं समाधी मंदिर थोडं लांब आहे. तिथे जायला ऑटो करावी लागते. रिक्षामध्ये ड्रायव्हर सकट आम्ही 8 जण बसलेलो. आणि ही सुप्रिया बसलेली आहे. समाधी मंदिरामध्ये गर्दी नव्हती. तिथे आमचं खूप छान दर्शन झालं. आमचं स्वामींच्या समाधीच्या मंदिराचं दर्शन खूप छान झालं. आता आम्ही चाललो आहोत पुढच्या प्रवासात.
ऐकलेला नाही. दोन्ही मंदिरांचं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच गाणगापूरला. अक्कलकोट ते गाणगापूरचा रस्ता साधारण 70 किलोमीटरचा आहे, जिथे पोचायला 2 तास लागतात. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आमचा पुढचा प्रवास आहे गाणगापूर. You're my pumpkin, pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, dumpling, hello honey bunny. जेवण झाल्यावर आमचा श्री क्षेत्र गाणगापूरचा प्रवास सुरू झाला. श्री क्षेत्र गाणगापूर कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील गाव असून दत्तगुरूंचे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. म्हणजेच आमची ही एका दुसऱ्या राज्याला कर्नाटकाला एक धावती भेट आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत गाणगापूरला आणि चाललो आहोत दर्शन. गाणगापूर हे स्थान भीमा आणि अमरजा ह्या नद्यांचा संगम जिथे होतो तिथे वसलेले आहे. गाणगापूरला देखील बऱ्याच भक्तांची गर्दी होती, पण इथे गर्दीचे व्यवस्थापन खूप चांगले केले होते. इथे रांगेची व्यवस्था खूप छान होती आणि रांग पटापट चालत होती. एवढी गर्दी असून देखील आमचे दर्शन 1 तासात झाले. श्री दत्त महाराजांचे दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष गाणगापूर येथे वास्तव्य केले. दत्त भक्तांची पंढरी अर्थात श्री क्षेत्र गाणगापूर. दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरूंना भेटण्यासाठी येथे येतात. जेव्हा गाणगापूर असे म्हटले जाते त्यावेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात निर्गुण पादुका. ह्या दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. आम्ही इथे चहा घ्यायला थांबलो आहोत. चहा पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही परत जाऊ आमच्या पुढच्या प्रवासाला. परत
जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंगबली की जय। प्रसिद्ध अमुचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर। गाणगापूर सोडण्याच्या आधी आम्ही या संगमाला देखील भेट दिली, जिथे एक औदुंबराचे झाड आहे, जिथे बरीच लोक गुरुचरित्राचे पारायण करतात। माझ्या मागे आहे औदुंबर, जिथे लोक गुरुचरित्राचं पारायण करतात। औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत ही श्री दत्तगुरूंची प्रसिद्ध ठिकाणे आहेत। त्यातल्या एका महत्त्वाच्या ठिकाणाचे आज आमचे दर्शन झाले। गिरनार पर्वताचा व्लॉग आम्ही आधीच बनवला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, ती नक्की बघा। आता निघालो आम्ही सोलापूरला जायला। जाताना एक गंमत झाली। बाबांचे खास मित्र आशिष काका आणि त्यांची फॅमिली आम्हाला अक्कलकोटला भेटले। ते सुद्धा त्यांच्या फॅमिली सोबत दर्शनाला आले होते, पण आमची थोडी चुकामुकत झाली। मग रात्री जेवण करून सोलापूरला जाऊन आराम केला। अशा प्रकारे आमचा दिवस संपला। मग तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग मला कमेंटद्वारे नक्की कळवा। लवकरच घेऊन येऊ दुसरा व्लॉग। बाय।